त्या मंडपामध्ये नेत्यांची मंत्र्यांची भाषणं होतात. मात्र हीच भ्रष्ट व्यवस्था शेतकऱ्यांची जी घावक बाजारपेठ असते तिथं प्रॉपर शेड देऊ शकत नाही. पाऊस आला की 2 मिनिटात क्रिकेटच्या मैदानात झाकलं जातं. का तर ग्राउंड भिजू नये. मात्र ज्या अन्नामुळे आपलं पोट भरलं जातं, ज्या अन्नामुळे अख्खा देश चालतो, तो अन्न पिकवणारा अन्नदात्याचा माल मात्र असा भिजवला जातो. मंडळी, भारतातील सगळ्यात मोठं कांदा मार्केट कुठं आहे तर नाशिकमधील लासलगावीत. तसंच भारतातील सगळ्यात मोठं लसूण मार्केट कुठं आहे तर मध्य प्रदेशमधील मंदसौर. इतर राज्यातील बरेच शेतकरी यंदा लसूणला 12,000 रुपये ते 30,000 रुपये प्रति क्विंटल एवढा चांगला दर मिळत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आपला माल मध्य प्रदेशमधील मंदसौर या मंडईमध्ये नेल्याने पिकवलेला माल हा वाहून गेला. शेतकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केला माल वाचवण्याचा, पण बराच माल हा गटारामार्फत वाहून गेला. जीवापाड काबड कष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी बाजारात नेला असता तोंडापुढा आलेला घास देखील हिरावून घेतला जातो. मग इथं प्रश्न पडतो की यात खरा दोष कुणाचा? कृषी प्रधान देशाची भ्रष्ट व्यवस्था. जर कुठला नेता